डोक्यात आलं नाही, ते या 7वीच्या तुमच्या मैत्रिणीच्या डोक्यात आलं. कुठून येत असते ती? तिच्यामध्ये डेअरिंग पण आहे, तिच्यामध्ये कौशल्य पण आहे, आणि तिच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्टेजवर म्हणा, तिथं म्हणा, हात वर करायची हिंमत आहे. नुसतं येऊन नाही चालत, मला ते प्रेझेंट करायचं. ही भावना येणं ही यशाची सुरुवात. तर सरांनी आपल्याला कालपासून सांगितलं आत्मजाणीव. तर माझ्यापाशी बदल झालेला आहे की मी सतत चिडचिड करत होते, रागराग करत होते, ते कालपासून माझं कमी झालेलं आहे. तर मला याचा खूप परिणाम झालेला आहे. तर आजही आपल्याला सर ते सांगणार आहेत आत्मजाणीव. तर आत्मविश्वास आपला वाढवायला पाहिजे. तर हे मला समजलेलं आहे. कार्यशाळा घेतली, त्यात आम्हाला आत्मजाणीव, संवाद व नातेसंबंध हे 2 टॉपिक, बरेच काही टॉपिक शिकवले. त्यात आम्हाला आत्मविश्वास कसा वाढवायचा, आत्मविश्वास आपला कसा वाढवला पाहिजे, याचा परिणाम, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सर्व शिकवले. आणि त्याचा आम्हाला परिणाम झाला आहे. आम्ही आमचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा दत्तात्रय गुरले. मी आता 10वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव पैबीन हिरे विद्यालय शिवरे आहे. कालपासून आमच्या शाळेमध्ये स्मार्ट गर्ल प्रोग्राम 2 दिवस राबवणार आहे. आज त्याचा 2रा दिवस आहे. सरांनी आम्हाला काल आत्मजाणीव हा टॉपिक शिकवला. त्याच्यामध्ये आम्हाला कळलं की स्वतःची ओळख खूप गरजेची आहे. स्वतःची ओळख असली पाहिजे, आपले चांगले गुण दुसऱ्याला समजले पाहिजे किंवा आपले जे वाईट गुण आहेत ते कमी झाले पाहिजेत, हे पहिल्या टॉपिकमध्ये समजले. आणि 2रा टॉपिक आम्हाला संवाद व नातेसंबंध हा शिकवला. त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलं की मम्मी पप्पांशी किंवा इतरांशी चांगले संवाद ठेवले पाहिजेत, आपल्यामुळे दुसऱ्यांचे मन दुखावले नाही पाहिजे, आणि आपण सतत चांगले वागले पाहिजे. ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे. त्यांच्याशी चिडचिडपणाने बोलले नाही पाहिजे, त्यांचा रागराग नाही केला पाहिजे. याच्याने आपले संबंध चांगले राहतील. माझ्या शाळेचे नाव पैबीन हिरवे विद्यालय शिवरे आहे. मी आता 10वी शिकते. आमच्या शाळेत स्मार्ट गर्ल प्रोग्राम ही कार्यशाळा 2 दिवस राबवण्यात येत आहे. आज त्या शाळेचा 2रा दिवस आहे आणि त्यातील पहिला टॉपिक आत्मजाणीव आहे. तर हा टॉपिक शिकून मला स्वतःची आत्मजाणीव लक्षात आली आहे. आणि 2रा टॉपिक संवाद आणि नातेसंबंध. तर इतरांशी कसा संवाद करायचा, नाते कसे जपायचे हे त्यातून समजले आहे. आय एम टॉप ऑफ दी वर्ल्ड. आपण सर्वोत्तम आहोत, सर्वश्रेष्ठ आहोत. म्हणजे आपल्या विद्यार्थिनी असण्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. वातावरण सांगतं, पण इथल्या आपल्या ज्या शाळेतल्या मुली आहेत किंवा 7वीच्या आलेल्या मुली आहेत, त्यांनी कालपासून आणखीन आमच्याकडून जर 70% आम्ही देत असो, तर सरांनी त्यात आणखीन 70%ची भर घातली असं सांगूयात. आणि 100%पेक्षा जास्त आपल्या शाळेत उपस्थित असणाऱ्या मुली यांना आत्मविश्वास आला, मी असं सरांना सांगते. कारण आत्मविश्वास असल्याशिवाय आपल्याला कुठलंही पद करिअरमध्ये सक्सेस मिळू शकत नाही. कारण आपल्याला असं वाटतं फक्त की आपलं घर आहे, आपलं हे वातावरण असं आहे की आपल्याला काम करून शिकावं लागतंय. असं सगळीकडे असतं बाळांनो. आपण वेगळे आहोत की आपण त्यासाठी इलिजिबल आहोत, आपल्याला त्याच्यामध्ये धाडस आहे, म्हणून काम करून आपण अभ्यास करायचा आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी आपल्या वातावरणाचं कारण बनवू नका. 2 तास काम असेल तर 4 तास अभ्यास करूया. म्हणजे 10वीच्या मुलींना तर 1 महिन्यावरती पेपर द्यायचा आहे. त्यावेळी सरांनी एवढं छान मार्गदर्शन आपल्याला ह्या वेळेत केलं, हे अतिशय चांगलं झालं. कारण सरांनी जसं सुरुवातीला सांगितलं होतं की 20% नक्की वाढतील, आणि आता तर आमच्या सगळ्यांचा विश्वास बसलाय की 20% नव्हे, मुलींचे 40% वाढतील. मान्य केलं तुम्ही, मलाही समजलं. पण काय उद्देश असेल बरं? अभ्यास सोडून 2 दिवस हिरवेताईंनी परवानगी दिली, त्यांच्या मनातलं तुमच्या मनात पोहोचलं असेल. कसं पोहोचलं, काय असेल? अभ्यासाच्या व्यतिरिक्त 2 शब्द बाहेरच्या जगात कसं वागायचं, कसं म्हणजे आपण हँडल कसं व्हायचं, बाहेरच्या जगामध्ये पडलं तर आपण कसं ज्ञान आपल्याला आलं पाहिजे. माझं सरांचं खरं तर मी खूप खूप आभार मानते
की तुम्ही आणि तुमच्या संस्थेमार्फत आमच्या शाळेमध्ये असे प्रोग्राम सादर केल्याबद्दल तुमच्या संस्थेचं तुमचं खूप मनापासून आभार मानते मी. आणि देशमुख काकींचं पण आणि भरतेश गांधी काकांचं पण खूप मनापासून आभार मानते की आमच्या विद्यार्थ्यांना ही अतिशय मोलाची संधी उपलब्ध करून दिली. आमच्या ग्रामीण भागातील ह्या मुली आहेत, खरंच उत्स्फूर्त आहेत, हुशार आहेत, घरचं काम करतात, सगळं घरचं काम करून वडिलांचं आईचं ऐकून ते इथे येतात आणि तरीही कुठल्याही मनावरती त्यांच्या दुःखाची भावना नसते. हसत खेळत आणि पुढे जाण्याची याच्यामध्ये प्रेरणा आहे. त्यामध्ये हा मोलाचा दगड ठरलेला आहे. तुमचं लेक्चर जी 2 दिवस होतं ती आणि त्यातून आमच्या मुलींच्या मनामध्ये इतकी प्रेरणा निर्माण झालेली आहे